राम राम. हॅलो, नमस्कार, स्वागत आहे. मी आहे कुलकर्ण्यांची कश्मीरा अँड दिस इज अवर कपच्या पॉइंट. तर तुम्हाला प्रॉमिस केल्याप्रमाणे आपण वेगवेगळ्या तीर्थक्षेत्राच्या दर्शनाला चाललेलो आहोत आणि आत्ता तुम्ही माझ्या मागे जे बघताय ते आहे भालका तीर्थ. त्याबद्दलची संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे. त्याची गोष्ट, त्याच्या मागची कारणं काय आहेत, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला ऐकायला मिळणार आहेत. तेव्हा हा ब्लॉग शेवटपर्यंत बघा आणि आपल्या चॅनलला जर अजून लाईक शेअर सबस्क्राईब केलेलं नसेल तर आठवणीने करा. चला मग, भालका तीर्थ नक्की काय आहे ते बघू. तर तुम्हाला जर इथे यायचं असेल तर तुम्ही सौराष्ट्र एक्सप्रेस पकडू शकता. सौराष्ट्र एक्सप्रेस वेरावल स्टेशनला येते आणि वेरावल स्टेशन पासून अगदी 5 किलोमीटर अंतरावरती हे भालका तीर्थ आहे. इथूनच सोमनाथ अगदी जवळ आहे आणि सोमनाथला जाताना त्याच्याच रस्त्यावर म्हणजे सोमनाथ 7 किलोमीटर आहे स्टेशन पासून आणि हे 5 किलोमीटर आहे. म्हणजे सोमनाथ पासून 2 ते 3 किलोमीटरच्या अंतरावरती भालका तीर्थ हे तीर्थक्षेत्र आहे. त्याबद्दलची सगळी माहिती आपण आता लगेच जाणून घेणार आहोत. तर कृष्ण मंदिर म्हटल्यानंतर तिथे आपल्या टाईमचा सगळा गोतावळा असेलच, नाही का? ही जी आम्ही सगळी सुखद यात्रा गेली वर्षानुवर्ष करतोय त्याच्या मागे असे खूप मोठमोठे आधारस्तंभ आहेत. त्यापैकी मी त्या आधारस्तंभांची ओळख करून देते. नमस्कार, नरेंद्र फाटक, मिलिंद फाटक, चंद्रकांत गाडगे. असे अनेक आहेत, पण यावर्षी या तिघांचं आपल्याला सहकार्य, प्रेम, मार्गदर्शन या सगळ्या गोष्टी लाभलेल्या आहेत. थँक्यू. आत्ताच आपण बघितलं की आपण सोमनाथच्या इथे वेरावल पासून अगदी 5 किलोमीटरच्या अंतरावरती भालका तीर्थ या मंदिरात आलेलो आहोत. खरं तर मला असं वाटतं की जितकं असायला हवं तितकं फेमस हे मंदिर नाहीये. याच्या मागे पण बरीच कारणं आहेत. इथे आल्यानंतर काही गोष्टी लक्षात आलेल्या आहेत, त्या आपण तुमच्याशी शेअर करणार आहे. पण आधी हे नक्की काय आहे हे आपण जाणून घेऊ. तर भालका तीर्थ म्हणजे जिथे श्रीकृष्णाने शेवटचा श्वास घेतला. श्रीकृष्ण कुठे जन्माला आले, त्यांची कर्मभूमी काय आहे, हे सगळं आपल्याला माहिती आहे. पण जिथे त्यांनी शेवटचा श्वास घेतला हे पण तितकंच महत्वाचं तीर्थ आहे, ज्याबद्दल फारशा लोकांना माहिती नाहीये हे माझ्या लक्षात आलेलं आहे. आणि त्या सगळ्यांना माहिती मिळावी म्हणून आपण हा व्हिडिओ बनवला. तर जेव्हा महाभारत युद्ध सुरू होतं तेव्हा गांधारीने श्रीकृष्णाला शाप दिलेला होता की तुमचं पूर्ण कुल नष्ट होईल आणि युद्ध संपल्यानंतर साधारणपणे 36 वर्षांनंतर तो शाप ऍक्टिव्ह झाला असं आपण म्हणतो. आणि इथे म्हणजे इथून सोमनाथ जवळ आहे. सोमनाथ पासून इथे काही अंतरावरती ते आराम करण्यासाठी समाधी अवस्थेत जाण्यासाठी इथे आलेले होते. आता तुम्ही आतमध्ये मूर्ती बघितलेली असेल की उजव्या पायावरती डावा पाय असा वरती ठेवलेला आहे. तशा अवस्थेत ते आराम करत असताना त्यांचा पाय असा छान चमकत होता, तळपाय. आणि एक शिकारी होता जरा नावाचा. जरा नावाचा शिकाऱ्याला असं वाटलं की ते मृगमुख तर नाही का, म्हणजे हरणाचा चेहरा असा छान चमकतोय सोनेरी. आणि त्या शिकाऱ्याने विष असलेला बाण त्या दिशेने मारला आणि तो बाण सरळ जाऊन श्रीकृष्णाच्या डाव्या पायाला, तळपायाला लागला. तेव्हा शिकारी तिथून धावत आला. आपल्याला खूप चांगलं काहीतरी साध्य झालेलं आहे आणि ते साध्य झालेलं आहे ते काय आहे ते बघायला जेव्हा तिथे आला तेव्हा त्याला लक्षात आलं की आपला बाण चुकून श्रीकृष्णाला झालेला. त्यामुळे त्यांना खूप अपराधी असल्यासारखं वाटलं आणि त्यांनी अनेकदा क्षमा मागितली श्रीकृष्णाची. आणि तेव्हा श्रीकृष्ण म्हणाले, जे काही होतंय ते माझ्या इच्छेने होतंय. त्रेतायुगात तू सुग्रीवचा भाऊ बाली होतास आणि मी रामचंद्र होतो. तेव्हा मी तुला बाण मारला होता आणि माझ्या त्या कर्माचं फळ म्हणून आता तू मला बाण मारलास. पायाला बाण लागल्यानंतर
तशाच जखम झालेल्या पायाने श्रीकृष्ण हळूहळू चालत बाजूलाच असलेल्या हिरण नदीच्या किनाऱ्यावर गेले. आजही तिथे श्रीकृष्णांचे चरणचिन्ह आहेत. तिथेच त्यांनी मनुष्य देहाचा त्याग केला आणि एका युगाचा शेवट झाला असं म्हणतात. त्यामुळे मला असं वाटतं की ही खूप शिकण्यासारखी गोष्ट आहे की कर्मांची देवाणघेवाण ही कुणालाही कधीच करत नाही. जरी तुम्ही देव म्हणून मनुष्य रूपामध्ये इथे आलेले असाल तरी तुम्हाला ह्या कर्मांची देवाणघेवाण करायचीच आहे. त्याचे कर्म भोगायचेच आहे. आता इथे आणखीन एक गोष्ट या ठिकाणाशी कनेक्टेड अशी असते की श्रीकृष्णाचे ते पुत्र आहे हे एका ऋषींची चेष्टा करत होते. गावात तेव्हा असं कळलं होतं की त्या नगरीमध्ये ते जे आता ऋषी आलेले आहेत ते मुलगा होण्याचे मुलगी होणार हे सांगताय. त्यांच्या तपश्चर्याने त्यांच्याकडे हे ज्ञान आहे किंवा सिद्धी आहे. तेव्हा त्यांची गंमत करायला म्हणून श्रीकृष्णाचे पुत्र ओढ्याला लोखंड आणि काही कपडे बांधून गुंडाळून त्यांच्यासमोर गेले आणि म्हणाले की सांगा या व्यक्तीला मुलगा होणार की मुलगी होईल. साडी वगैरे नेसून त्यांनी रूप धारण केलेलं होतं तसं. आणि ऋषी मुनी सिद्ध मुली होते त्यामुळे त्यांच्या ही गोष्ट लक्षात आली की आपली चेष्टा केली जाते. त्यामुळे त्यांचा खरं तर राग अनावर झाला की माझी एकटीची चेष्टा केली जाते. त्यामुळे त्यांनी त्यांना असं उत्तर दिलं की जे काही तुझ्या पोटात आहे त्यानेच तुमच्या पूर्ण कुळाचा सर्वनाश होईल. शिवाय गांधारीने पण श्रीकृष्णाला असाच शाप दिलेला होता. तर त्यांच्या पोटामध्ये जे काही लोखंड होतं त्या सगळ्याची त्यांनी काय म्हणायचं चुरा माती केली पण एका तुकड्याचा ते नाश किंवा विनाश करू शकले नाहीत. त्याची विल्हेवाट लावू शकले नाहीत. मग ती गोष्ट त्यांनी तशी तशी समुद्रामध्ये टाकून दिली आणि त्या समुद्रामध्ये एका माशाने ती गोष्ट लिहिली. तो लोखंडाचा तुकडा केला जो नंतर या पारध्याला सापडला आणि त्याच लोखंडाचा बाण बनवला गेला. तोच बाण श्रीकृष्णाच्या पायाला लागला. म्हणजे दोन्ही शाप एकत्रित ऍक्शन झाले. म्हणजे कर्माचा सिद्धांत त्याच्यात तुम्ही पुस्तक वाचल्यावर तुम्हाला लक्षात येईल की कर्मांची देवाणघेवाण कशी होते. त्या दोन वेगवेगळ्या शापांचं एकत्रित उदाहरण आपल्याला इथे बघायला मिळतं. आणि जसं मी मगाशी म्हणाले जन्मस्थान आणि इतर गोष्टींमध्ये किंवा इतर जन्म ठिकाणांमध्ये किंवा इतर कर्मभूमीसाठी जेवढी पब्लिसिटी मिळाली किंवा जेवढं लोकांचं प्रेम तिथे मिळालं कम्पॅरेटिव्हली इथं तेवढं मिळत नाहीये. तर आता इथेच फिरत असताना काही इथल्या लोकांनी सांगितलं की हे मंदिर वास्तूनुसार बनवलेलं नाहीये त्यामुळे प्रसिद्धी इतक्या प्रमाणात मिळालेली नाही. आपले पूर्व प्रधानमंत्री मोरारजी देसाई यांनी साधारण 1965-66च्या आसपास इथे असलेल्या श्रीकृष्णाच्या मूर्तीची स्थापना केली. संपूर्ण मंदिर हे सोमनाथ ट्रस्टनी डेव्हलप केलेलं आहे आणि त्यांच्याच देखरेखीखाली आत्ता सुद्धा चालतंय. आता बघितलं की आतलं ते झाड ते द्वापार युगाचा शेवट होऊन कलियुगाची सुरुवात झाली तेव्हा ते झाड अजूनही आतमध्ये आहे आणि ते जिवंत आहे. त्याला अजूनही छान हिरवीगार पानं फुटतात आणि आम्ही दरवर्षी इथे येत असतो दर्शन घेत असतो. हे खूप मोठं आणि चांगलं काहीतरी शिकण्यासारखं तीर्थक्षेत्र आहे. त्यामुळे तुम्ही वेरावळला कधीही आलात तर अगदी स्टेशन पासून 5 किलोमीटरच्या अंतरावर आहे. पण सोमनाथला जाताना मध्ये रस्त्यामध्येच आहे तिथे नक्कीच तुम्ही द्या तिथे आशीर्वाद द्या. कारण मृत्यू हा प्रत्येकाला अटळ आहे आणि एका मोठ्या पर्वाचा शेवट एका अवताराचा अंत इथे आपल्याला बघायला मिळतो. आणि हा तेव्हाच होतो तेव्हा आपण खूप मोठं छान कार्य केलेलं असतं आणि मग आपल्या कार्याचा शेवट म्हणजे कम्प्लिशन ऑफ लाईफ अँड अवतार आपल्याला इथे बघायला मिळतो. जय श्रीकृष्ण.